तर सध्या सगळीकडे होळी साजरी केली जाते आणि या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी आपल्याला देत आहेत। मनोज आणि कपिल आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। कपिल, तुम्ही सध्या कुठे आहात आणि तिथे सध्या नेमकं काय सुरू आहे? कोणताही सण म्हटला का महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये त्याची धूम असते आणि होळीचा सण म्हणजे कोकणवासियांसाठी किंवा मग खरंच मराठी माणसासाठी एक मोठा सण असतो। आणि आपण माहीम कोळीवाड्यात उभे आहोत। माहीम कोळीवाड्यात तुम्ही बघू शकतो ही होळीचा सण साजरा करण्यात येतोय। सुपारीचं झाड इथे लावण्यात आलेलं आहे। ही एक परंपरा इथे का सुपारीचं झाड लावून त्याची पूजा केली जाते। सुपारीचं झाडाला देवाचं स्थान दिलं जातं आणि त्याची पूर्ण पूजा केली जाते। हळद कुंकू करत त्याची पूजा करूनच मग होळी साजरी केली जाते। आणि ह्या खास होळीसाठी सेलिब्रिटी नेहमीच येत असतात आणि आजही तुम्ही बघू शकता का जे सेलिब्रिटी आहे ते त्यांनी हजेरी लावलेली आहे। राज असेल, त्यांनी एकंदरीतच प्रत्येक जण इथे हजेरी लावून ह्या पूर्ण होळीचा आनंद साजरा उत्साहात सामील होत असतो। आपल्यावर तर सेलिब्रिटी त्यांच्यावर थेट जाणून घेत त्यांना काय वाटतंय। राष्ट्रवाद पूजा केलीस होळीची, काय पहिली रिएक्शन आणि कसं वाटतंय उत्साह पाहून? खूप छान वाटतंय। पहिला मुळात मला आनंद हा होतोय की एकच सण असतो पण तो प्रत्येक मी थेट जाते अगदी मनोजकडे जाते। मनोज, काय सध्या तिथं सुरू आहे? मी आहे आता जीटीपी नगर सायन कोळीवाडा या ठिकाणी आणि या ठिकाणी जे कुचेकर बंधू आहेत ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची होळी करत असतात आणि यावर्षी त्यांनी जी होळी केलेली आहे ते जे मोबाईलद्वारे स्कॅम होतात, जे लोकांचे मोबाईलद्वारे OTP किंवा हॅक करून पैसे काढले जातात त्या संदर्भातली ही होळी त्यांनी तयार केलेली यावर्षी पाहायला मिळते आहे। गेले 14-15 वर्ष झाले ते वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संदेश घेऊन ते अशा प्रकारची होळी करतायत आणि या होळीचं दहन या ठिकाणी केलेलं आहे। आपल्यासोबत कुचेकर बंधू आहेत, आपण त्यांना विचारूया काय सांगणार। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची होळी करताय, यावर्षी स्कॅमची होळी केलेली आहे। हो, यावेळेस कारण की मी भरपूर अभ्यास केला आहे यामागे की यावर्षी टॉपिक करायचा काय, तर माझ्या लक्षामध्ये आलं की हा प्रकार भरपूर वाढत चालला आहे। त्याच्यामुळे मला प्रोसेस मी अभ्यास केला, त्याच्यामुळे जाणवलं की हे आपल्याला लोकांना पोचवलं पाहिजे, त्यासाठी मी होळी करण्याचा संदर्भ साधला। तर आपण बघितलं आहे की ही होळी त्यांनी केलेली आहे आणि या होलिका जे दहन आहे ते या ठिकाणचे स्थानिक विधान परिषदेचे खासदार प्रसाद लाड यांच्या हस्ते या होलिकेचं दहन करण्यात आलेलं आहे। आणि आता होलिका दहन पूर्ण झालेलं आहे। अतिशय उत्साह या ठिकाणी लोकांमध्ये दिसून आलेला आहे आणि हे होलिका दहन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे।